आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू आणि 9 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं. इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही. बॉल जातोय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीधी उंगली से घी नहीं निकली तो उंगली टेढ़ी करनी पडते. नक्कीच एक उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच त्या प्रयत्नामध्ये अपयश पाहायला मिळतोय फलंदाज सूरजच्या खात्यामध्ये. यावेळेस ब्लॉकहोलचा चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केला बॉलला. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. फंबल देखील झालंय आणि त्या फंबलच्या जोरावरती 2 धावा फलकावरती सुखरूपरित्या ऍड केल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 30 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 3 ओव्हर्स 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या षटकासाठी संतोषला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. 3 षटकामध्ये 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. म्हणजेच 10च्या सरासरीनं या धावा फलकावरती लावल्या गेल्या आहेत. तर मात्र शेवटचं षटक आहे. ऍक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल. गेअर नक्कीच बदलावा लागेल. त्यावेळेस बॅटची लिडिंग एज शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत ही एकेरी धाव फलकावरती ऍड झाले. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 31 वरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला गोलंदाज संतोष याच्याकडून. पहिलं षटक जर विचार केला गेला तर संतोष याने नक्कीच पहिलं षटक नक्कीच थोडंसं महागडं पाहायला मिळालं. बुमबुम याचं तब्बल 14 धावा पहिल्या षटकामध्ये धाव खर्च झाल्या. त्यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालाय. सूरजला माघारी परतावं लागतंय. सूरज बॅक टू द आउट. गांगुली दाखल झालेत. इथे मात्र सूरजला तंबूचा रस्ता दाखवला गेला आहे. 5 चेंडू आणि वैयक्तिक 4 धावांची एक शांत खेळी सूरजच्या बॅट मधून साकारली गेली आणि तंबूच्या आशाला सूरजला देखील पाठवले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गांगुली दाखल झालाय. यावेळेला मात्र गांगुलीला नावासारखी खेळी देखील करावी लागणार आहे. आपला संघ नक्कीच संकटामध्ये. सौरभ गांगुली सारखी खेळी करून आपल्या संघाला संकटातून बाहेर काढायचंय गांगुली याला. यावेळेस रिव्हर्सचा फटका, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी, गांगुली ठरतोय गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. बॅक टू द
विकीने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये. यावेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू हातायला गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फ्री हिटच्या चेंडूवरती नक्कीच ही एकेरी धाव धावफलकावरती ऍड झाले. एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 33 वरती जाऊन पोहोचले. राजूच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळाले, मात्र तितकीशी साथ बाकीच्या फलंदाजांकडून मिळाली नाही. त्यामुळेच सध्याच्या घडीला दयनीय अवस्था पाहायला मिळते. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग गेज बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागली गेले. म्हणजेच 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या षटकाचा जर विचार केला गेला तर 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिल्या डाबातील हा शेवटचा चेंडू. गोलंदाज संतोष यावेळेस शेवटच्या चेंडूवरती फोर्स केले बॉलला अलॉंग द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण केल्या गेल्या. इथं मात्र कराफेकी पाहायला मिळाले आणि या कराफेकीच्या जोरावरती आणखीन एक धाव बहाल केली गेली. पुन्हा एकदा फेकी केली गेली. यावेळेला कलेक्शन चांगलं झालंय. यावेळेला चौथ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज बाद झालाय. धावसंख्या मात्र 37 वरती जाऊन पोहोचले.
दरम्यान सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्ट्राईक एंड वरती मनेरमाळाचा सुपरस्टार म्हणजेच प्रशांत गोमाने स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. त्याचप्रमाणे प्रशांत गोमानेच्या सोबतीलाच सिमॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर नेम गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी संतोषला इथे मात्र पाचारण केलं गेलं. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मनेरमाळाचा सुपरस्टार म्हणजेच प्रशांत गोमानेला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती संतोषला पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र संधी दिली गेले. या संधीचं कशा प्रकारचं सोनं करतो ते नक्कीच पाहावं लागेल. कारण स्ट्राईक एंड वरती मनेरमाळाचा सुपरस्टार प्रशांत गोमानेला आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन संतोष. पहिलाच बॉल यावेळेला मात्र इथं मात्र पंचांकडे वाईटची अपील देखील केली गेली. मात्र पंचांकडून कोणती दाद मिळत नाही. पहिला चेंडू नक्कीच डॉट बॉल आलाय. समीकरण बदलले गेले. 23 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळेला प्रशांत गोमानेच्या विरोधात चांगला चेंडू हाताळला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला स्टेपन करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र रनआउटची संधी. यावेळेस विकेट किपर कडून थोडीशी चुकी झाले. पडले धडपडले आणि बॉल देखील केला तो म्हणजेच पॉइंटच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सलगचा येणारा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये प्रशांत गोमाने सारख्या फलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एकवीस चेंडू आणि 38 धावांची गरज. या पुढे होणारी मॅच पाचगाव स्पोर्ट्सच्या विरोधात सैनिक टाकेचा संघ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. तर मॅच कडे बघूया. 21 चेंडू आणि 38 धावांची गरज. यावेळेला देखील अलॉंग द ग्राउंड फटका तर केला गेलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र एक तैनात केला गेलाय. एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. पहिलं षटक नक्कीच कमालीचा हाताळला गेलाय. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली गेली आतापर्यंत या षटकामध्ये. ज्याचं कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय. यावेळेस बिग हिट केलाय. मिड ऑफ शॉट डोक्यावरून फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जजमेंट करा पाहायला मिळालं. त्यामुळेच ही एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यात यश आले. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र 3 वरती जाऊन पोहोचले. दरम्यान या पुढील होणारी मॅच सैनिक टाके वर्सेस पाचगाव स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. मॅच कडे वळूया. 19 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 38 धावांचं एक छोटं आव्हान रोखण्यासाठी ते मात्र उमरवाड संघ नक्कीच सज्ज झालाय. पहिलं षटक कमालीचा हाताळलं गेलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बॉलरच्या दिशेने फटका केला गेला. पुन्हा एकदा रनआउटची संधी. डायरेक्ट हिट मात्र खराबपैकी पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आणि पुन्हा एकदा ही एकेरी धाव फलकावरती लागली केले. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजेच गोलंदाजी नक्कीच कमालीची राहिली संतोषची. एकदा संतोषसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि तब्बल 34 धावांची गरज आहे. मागच्या 4 धावांच्या षटकाने मॅच मध्ये शिरकाव करून दिलाय.
फलंदाजी मार्क वरती गांगुलीला पाचारण केले गेले. दरम्यान पुढच्या मॅचचं नाणेफेक झालंय. सैनिक टाके संघाने नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केलाय. म्हणजे नक्कीच आमंत्रण दिलं गेलं फलंदाजीसाठी, ते म्हणजेच पाचगाव स्पोर्ट्स संघाला. मॅच कडे बोलूया. इथं मात्र 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका चांगला केलाय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव फलकावरती लागली गेले. त्या एकेरी धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावले. 5 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यावेळेस देखील बॅटची रुबिकट विकेट किपर कडून कमालीचा झेल पकडला गेलाय. एफर्ट्स नक्कीच 100% पाहायला मिळाले. या एफर्ट्स साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एफर्ट्स पाहायला मिळाला. कमालीचे एफर्ट्स विकेट किपर कडून पाहायला मिळाले. नक्कीच झेल जमिनीला दान जरूर झाला, मात्र या एफर्ट साठी नक्कीच टाळ्या होऊन जायला पाहिजे. एकदा कमालीचे एफर्ट्स फिल्डिंग करून आपल्या संघाला जीवित ठेवण्याचं काम नक्कीच उमरवाडा संघाचं राहिलंय. पडले धडपडले मात्र बॉल काही जाऊ दिला नाही. झेल नक्कीच जमिनीला दान झाला. एफर्ट्स साठी 100 पैकी 100 गुण नक्कीच मिळतील. दरम्यान मॅच कडे वळूया. 16 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलले गेले. यावेळेस प्रशांत गोमानेचा ब्रँड बॉल जातोय स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, षटकार. यावेळेस मात्र प्रशांत गोमानेचा ब्रँड पाहायला मिळालाय. प्रशांत गोमानेच्या बॅट मधून एक हवाई हल्ला पाहायला मिळालाय. धावसंख्या मात्र 11 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण थोडस खराब झालंय, मात्र एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये नक्कीच कन्वर्ट करण्यात देखील फलंदाजांना यश आलंय. त्यामुळेच धावसंख्या देखील 13 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती तब्बल 13 धावा फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 14 चेंडू आणि 25 धावा. यावेळेस आणखीन एक हवाई हल्ला, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण देखील खराब झालंय आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 4 धावा बहाल केल्या गेल्या आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलंय. अजूनही 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदललं गेलं. गांगुली सध्याच्या घडीला थोडेसे माग ठरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस इथं मात्र चांगला चेंडू हातायला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू. षटक संपलाय. 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या मात्र 17 वरती जाऊन पोहोचले. एंड ऑफ 2 ओव्हर्स 17 रन्स विदाउट लॉस.
गोलंदाजाचं नाव सांगायचंय. विकी गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकासाठी 5 रन केलं गेलंय. 38 धावा डिफेंड करताना नक्कीच कमालीची गोलंदाजी राहिले. 12 चेंडू आणि 21 धावांची समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच उलट फुलट पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज बनवल्या देखील जाऊ शकतात आणि रोखल्या देखील जाऊ शकतात. मात्र मनेरमाळा संघाची जमेची बाब म्हणजे अजून एकही फलंदाज बाद नाही झालाय. त्यामुळेच संधी सध्याच्या घडीला मनेरमाळा संघाकडे पाहायला मिळते. मात्र गोलंदाजांनी देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी केली या मॅच मध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या टोक्यावरून स्क्वेअर ड्राईव्हचा एक नेत्रदीपक फटका. बॉल जातोय वन बाउन्स सीमारेषा बार. चौकार. हरे कृष्णा. स्वागत झालंय. सिमोनच्या बॅट मधून आता फटका आलाय. दरम्यान एकांत हॉटेलचे मालक सुप्रीम सातपुते सर याच मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅच कडे वळूया. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली. पुन्हा एकदा चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दरम्यान सुप्रीम सातपुते सरांना विनंती आहे की स्टेज वरती येऊन स्थानापन्न व्हायचे. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज आहे. म्हणजेच मॅच मध्ये शिरकाव झालाय. यावेळेस सिमोनच्या बॅट मधून आडव्या बॅटचा कडवा प्रहार. बॉल सीमारेषा पार. षटकार. नऊ चेंडू आणि 11 धावांची गरज. सिमोनच्या बॅट मधून एक हवाई हल्ला पाहायला मिळालाय. आणखीन एक बैठक काटाकीर. बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार. अजूनही 5 धावांची गरज आहे. नक्कीच या बैला विकीच्या विरोधात सिमोनची बॅट बोलायला लागले. यावेळेस आणखीन एक डाऊन द ग्राउंड बॉल जातोय वन बाउ सीमारेषा पार. चौकार. अजूनही 7 चेंडू आणि 1 धावाची गरज. यावेळेस रिव्हर्सचा फटका. मॅच विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय मनेरमाळा स्पोर्ट्स संघाने.
दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून वैयक्तिक 9 चेंडू आणि 30 धावाची आक्रमक खेळी साकारली गेली तो म्हणजेच मनेरमाळा संघाचा सिमोन ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यान या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण म्हणजेच डान्सिंग अंपायर सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यात येत आहे. मॅच नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच सैनिक टाकळी स्पोर्ट्स संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
सजवून घ्या. ही मॅच 4 षटकांची असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. चला सैनिक टाकळे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती आहे की सामन्याला सुरुवात करायची. कुठे खेळाडूंनी ग्राउंडच्या आतमध्ये थांबू नये. सर्व खेळाडूंना मी विनंती करतो, सर्व खेळाडू प्रेक्षक व संघ समर्थकांना देखील मी विनंती करतो की ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जाऊ नये.
मध्ये हे घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोन्ही मातब्बर संघ कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर संघ सलामीची जोडी पाचगाव स्पोर्ट्स संघाकडून